मित्रांनो एक झाले असं की शिवमनं चष्मा विसरला आहे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे शनिवार. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण जाते वाडीला, नरसिंहवाडीला महाराजांचं दर्शन करण्यासाठी. तर मस्तपैकी उठून अंघोळ करून रेडी झाले. पूजा पण झालेली आहे आपली. आता मस्तपैकी चहा नाश्ता करायचा आणि जायचं महाराजांचं दर्शन करण्यासाठी. पावसाळा तर चालू झाला मित्रांनो, पण मधीच 2 दिवस पडला आणि बंद झाला पाऊस. ऊन पडले, धरणं सुकल्यात, नद्या सुकल्यात. बघूयात काय काय होते. जून तर संपत आला, कारण की गेल्या वर्षी यावेळेस आपल्या पंचगंगेच्या नदीला एकदम पूर आलता. जे महादेव मंदिर आहे तिथंपर्यंत पाणी आलता. आपल्या इथं जे गणपती मंदिरपर्यंत पण आलतं पाणी. पण ह्या महिन्यात आता जून संपत आला. आज 27 तारीख आहे. 28, 29 2-3 दिवसात जून संपतोय. आता जुलै महिन्यातच बघायचं काय होते आणि काय नाही. चालायचे मित्रांनो, कारण की वातावरणाचं जे चक्र आहे ते उलटसुलट झालेलं आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आता चहा नाश्ता करूया आणि बघूया ड्रॉइंग कधी काढायची. वाडीसनं जाऊन काढायची काय त्याच्या अगोदर करायची. मला तर वाटते वाडीसनं पहिला जाऊन या मस्तपैकी, कारण की नंतर ना दुपार होते आणि दुपार पडली की ऊन भयानक पडते. त्याच्यामुळं काय करूया, पहिला वाडीला जाऊन येऊया, नंतर ना ड्रॉइंग काढूया. बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. मित्रांनो तुम्हाला सांगितलं चालते आता आपण वाडीला. शिवमला घेऊन चालले बघा वाडीला मस्तपैकी. शिवम गेल्या वेळेस शिवम आता शंतनपूर होता. आता शिवमला एकट्यालाच घेऊन चालले. शंतनूर गेला कोल्हापूरला त्यांच्या गावाला. ते बघा ऊन पडले. आत्ता जे वाजल्यात बरोबर 11:15. आणि मित्रांनो एक झाले असं की शिवमनं चष्मा विसरला आहे. तिथं आम्ही काल गेलो त्या ठिकाणी चष्मा विसरला आहे. त्याला आज का आले सकाळी घरात असा विषय झाला आहे. चष्मा विसरला आहे आजच का त्याला वाडीला येताना. हो शुभम. चला मित्रांनो आता मस्तपैकी जाऊया वाडीमध्ये आणि भेटूया वाडीत गेल्यावर. मित्रांनो पोचलोय वाडीत. हे बघा मस्तपैकी ऊन तीन पडलेला आहे. इथं मस्तपैकी हातपाय तीन धुवून घेऊया. इकडे लोक हातपाय धुवायला बघा. इकडे बोटिंग चालू आहे. तर चला मस्तपैकी हातपाय धुवून घेऊया आणि महाराजांचं दर्शन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शुभम पण चाललाय हातपाय धुवायला. जरा बसायचं आणि जायचं. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं वाडीत दर्शन झालेलं आहे आणि आपण चालले मस्तपैकी बघा. आणि मित्रांनो वातावरण कसं झाले बघा. पुढे ऊन दिसायला, इकडे सगळं आभाळ आहे. आभाळ होतं लगेच ऊन आलं. तर मित्रांनो घरला गेलो. तर मित्रांनो मस्तपैकी आता वर आले ड्रॉइंग करण्यासाठी. वाडीसनं आलोय तर आले वर ड्रॉइंग करण्यासाठी. आणि मित्रांनो उद्याची पण ड्रॉइंग आपल्याला आजच करून घ्यायला पाहिजे, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे बाहेर. पूर्ण दिवस आपण बाहेर असणार आहे. उद्याचा एक मस्त ब्लॉग येणार आहे तुम्हाला, ते उद्याच बघायला मिळेल, कारण की आज जर फोडलं तर सस्पेन्स पूर्ण आणि मजा पूर्ण जाईल त्याच्यामुळं. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी ड्रॉइंग करूया आणि भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. कोणती ड्रॉइंग काढते काय ड्रॉइंग करते बघूया. तर मित्रांनो मस्तपैकी आपली ड्रॉइंग वगैरे करून झालेली आहे. ही बघा ही ड्रॉइंग आहे आपली आत्ता काढलेली, म्हणजे उद्याची ड्रॉइंग आहे ही. आणि आजची ड्रॉइंग बघणार असला तर मित्रांनो हे बघा ही वाली ड्रॉइंग आजची आहे, म्हणजे आज रात्री 9 वाजता पडणार. तर यामध्ये मित्रांनो येलो, रेड आणि ब्लॅक कलरचा यूज केला आणि ब्लॅक स्केच पेन. त्यानंतर हा ट्रँगल काढलेला आहे 3D ट्रँगल. ह्याच्यामध्ये पण रेड आणि येलो आणि ब्लॅक कलरचा यूज केलेला आहे. तर मित्रांनो अगदी सिम्पल ड्रॉइंग काढलेली आहे 3D. तर तुम्हाला ड्रॉइंग कशी वाटली काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ड्रॉइंग आवडली असेल तर हा व्हिडिओ ड्रॉइंगचा फुल ट्युटोरियल बघायचा असेल तर आपल्या आर्ट चॅनलवर आज रात्री 9 वाजता बघायला मिळेल. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करा आणि शेड्यूल करा आज रात्री 9 वाजता.